परमपूज्य आचार्य रत्नसुंदर सुरीजी महाराज यांचे दारव्हा शहरात प्रवचनाला सुरुवात झाली असून दिनांक 21 एप्रिल पासून तर 27 एप्रिल पर्यंत दारव्ह्यातील शिवाजी स्टेडियम या ठिकाणी हे प्रवचन चालणार आहे। दारव्हा शहरात राष्ट्रचिंतक म्हणून संबोधले जाणारे आचार्य रत्नसुंदर सुरीजी महाराजांचे आगमन दिनांक 21 तारखेला सकाळी 6 वाजता दारव्ह्यातील जैन मंदिर या ठिकाणी झाले। त्यानंतर सकाळी 7:50 जैन मंदिर ते शिवाजी स्टेडियम पर्यंत महाराजांची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली। त्यावेळी या मिरवणुकीमध्ये हरिपाठ मंडळ तथा दारव्ह्यातील अनेक भक्तगण यांची उपस्थिती होती। हजारापेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीत ही मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर दारव्ह्यातील शिवाजी स्टेडियम या ठिकाणी भव्य व्यासपीठावर महाराज विराजमान झाले। त्यावेळी त्या ठिकाणी नगराध्यक्ष अशोकराव चिरडे तथा कोठारी परिवाराकडून दीपप्रज्वलन केले गेलं। आयोजनामागील नेमका हेतू काय हे कथन केलं ते जैन संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भाऊ मुथा यांनी, तर राजेश शिवसरा यांनी महाराजांचा थोडक्यात परिचय करून दिला आणि त्यानंतर महाराजांनी आपल्या प्रवचनाला सुरुवात केली। आपल्या प्रवचनात बोलताना महाराज म्हणाले की दूरचा माणूस जवळ येणे आणि जवळचा माणूस दूर न जाणे हे सुगंधित जीवनाचे सूत्र आहे। आपल्या अमृतमय वाणीतून कथन करताना ते पुढे म्हणाले की हृदय ही माणसाची ठेव आहे जी परमात्म्याहून अधिक महत्वाची आहे। जीवन सुगंधित होण्यासाठी समाजशीलता, सहनशीलता, संवेदनशीलता, संस्काराची सैलता, संग्रहणशीलता, अर्जनशीलता व क्रियाशीलता आणि निग्रहशीलता या तत्वांचा जीवनात स्वीकार करून तसे आचरण करणे अत्यावश्यक आहे। सोबतच आत्मबल वाढवणे ही काळाची गरज आहे। आत्मपरीक्षणास प्रवृत्त करणारे मौलिक विचार त्यावेळी त्यांनी व्यक्त केले। या प्रवचनास दारव्हा आणि आजूबाजूच्या परिसरातील मोठ्या संख्येनं जनसमुदाय त्यावेळी दारव्ह्यातील शिवाजी स्टेडियम या ठिकाणी उपस्थित होता। त्यावेळी बोलताना महाराज पुढे म्हणाले की दूरचे जवळ यावे पण जवळचे दूर न जावे ऐसे व्यक्तिमत्व बनवावे संत सांगून गेले। या वाक्याचा पुढे अर्थ स्पष्ट करताना ते म्हणाले की आम्हास आमचे जीवन अशा प्रकारचे बनवायचे आहे की दूर असणारे जवळ यायला हवे आणि जवळचे दूर जाऊ नये। यासाठी जीवन सुगंधी कसे करायचे यासाठी त्यांनी 7 वचनांची मालिका जीवनात अंगीकारणे महत्वाचे असल्याचं स्पष्ट केलं। प्रभूकडे आम्ही 7 गोष्टींसाठी प्रार्थना करायला हवे। यासाठी समशीलता प्रथम मागावी। समशीलता अंगीकारणे म्हणजे जीवनात वेळेला महत्व देणे, वेळेचा दुरुपयोग न करणे, सदुपयोग करावा। सोबतच आपल्यामध्ये सहनशीलता असणे आवश्यक आहे। लकड़ा सहन करता है तब वही फर्नीचर बनता है, मिट्टी सहन करती है तब वह मटका बनता है, सुवर्ण सहन करता है तब वह अलंकार बनता है, प्रसूती सहन करती है तभी वह माँ बनती है। अशा पद्धतीचे अगदी हृदयाला लागणारे उदाहरण देऊन महाराजांनी 1 तासापर्यंत त्या ठिकाणी उपस्थितांना खेळवून ठेवलं। अशा पद्धतीचे उदाहरण देऊन त्यांनी जीवनाला सुगंधित कशा पद्धतीने करायचे या संदर्भात आपल्या प्रवचनाचे पहिले पुष्प दारव्ह्यातील शिवाजी स्टेडियम या ठिकाणी व्यक्त केले। स्थानिक शिवाजी स्टेडियम येथे दिनांक 21 ते 27 पर्यंत चालणाऱ्या प्रवचन मालेकरता आचार्य आज सकाळी 6 वाजता दारव्हा शहरात दाखल झाले। त्यांचा काफिला आज सकाळी 6:15 वाजता दारव्ह्यातील जैन मंदिर या ठिकाणी दाखल झाला। त्यानंतर सकाळी 7:50 वाजता त्यांची नगर मिरवणूक निघाली। जैन मंदिर ते शिवाजी स्टेडियम अशी मिरवणूक निघाली। त्यावेळी हरिपाठ मंडळे, बँड पथक तथा हजारो भाविक भक्तांची त्यांच्यासोबत गर्दी केली होती। आचार्य श्रींचे काही पुस्तके वाचण्यात आली तेव्हापासून माझ्या मनात होतं की आचार्य श्रीने आपण नक्कीच भेटलो पाहिजे। काही दिवसांनी एक बातमी आली, आचार्य श्रींचे संसदेत भाषण ठेवण्यात आले आहे, प्रवचन ठेवण्यात आलेले आहे। काही दिवसांनी आणखी एक बातमी आली, भारताचा जो योजना आयोग आहे त्या योजना आयोगांच्या समोर आचार्य श्रींचे मार्गदर्शन आहे। काही दिवसांनी आणखी एक बातमी आली की सेक्स एज्युकेशन मध्ये सुरू होणार आहे आणि त्यांना रोखण्यासाठी आचार्य श्रीने पुढाकार घेतला आहे। आणि तेव्हापासून आचार्य श्रींना भेटण्याची माझी फार मोठी इच्छा होती। काही दिवसांनी आणखी एक बातमी आली, आचार्य श्री मुंबईला आलेला आहे। आणखी काही दिवसांनी एक बातमी आली
आचार्य श्रीचे चातुर्मासानिमित्त नागपूर ठरलेले आहे आणि नागपुरात आचार्य श्री येणार आहे. माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही. मी ठरवलं की मुंबईला जायचं, आचार्य श्रींना विनंती करायची की आचार्य श्री दारव्हाला आलेच पाहिजे. ठिकाणी आमचे संवेदन येतील साध्वीजी महाराज आहे, त्यांचा देखील चातुर्मास तिथेच होता. मी त्यांना भेटलो. त्यांनी सांगितलं, मला धीर दिला, तुम्ही घाबरू नका, काहीतरी आपण करू. आणि मग मी परत आचार्य श्रींच्या जे खास मुनी आहेत त्यांना भेटलो. त्यांना विनंती केली, त्यांना सर्व गोष्ट सांगितली, आमचा दारव्हाचा इतिहास सांगितला. दारव्हाचा मी तरुण सागर, रामदेव बाबा अनेक जे संत इथे येऊन गेले त्या संतांबद्दल सांगितलं की आमच्या दारव्हाची फार मोठी इच्छा आहे, आम्हाला नाराज करू नका. खामगावला गेलो आणि खामगावला गेल्यानंतर आमची आशा वाढली की आम्ही 7 दिवस त्यांना आम्हाला भेटले आणि आम्हाला खूप अतिशय मजा आला, अतिशय आनंद झाला. आमच्या दारव्हावासियांना देखील अतिशय आनंद झाला की एक आचार्य इतके मोठे संत ज्या भारताच्या लेवलवर ज्याने शेख एज्युकेशन आणि संसदेसमोर प्रवचन केलं, आयोजन आयोगासमोर प्रवचन केला, असे महान संत आमच्या दारव्हात येणार आणि 7 दिवस आम्हाला कमीत कमी भेटणार. आचार्य श्री आमच्या समोर आले, हे आमचे दारव्हाचे अहोभाग्य. असे महान संत आमच्या दारव्हात आले. पण मला 100% खात्री आहे इथे जे जे लोक हे प्रवचन ऐकतील त्या आपल्या लोकांना जाऊन सांगतील, आमच्या टीव्हीवर त्याचं प्रवचनी लोक नक्की खुश होतील आणि उद्या हा मंडप नक्की कमी पडणार, असे मी बोलून माझी रजा घेतो. जय हिंद, जय महावीर. नमो दुर्वार राग निवार निवारिणे हरते योगीनाथाय महावीराय ताईने. जय जगजीव जोणी वियाणो जगगुरु जगानंदो जगनाहो जगबंधु. जय जगप्रिया महो भयो. जय स्वाणं भवो चित्तरणो पश्चिमो. जय जय गुरुलोगाणो. जय महप्पा महावीरो. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. अज्ञानतिमिरान्धानां ज्ञानाञ्जन शलाकया नेत्रमुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. सुगम बा वैरम बा तुपे जाना अहम में जाना भी कतल शामी दुखम शामी प्रवीण भाई सुतारिया, उपाध्यक्ष नागपुर संघ रामदास पेठ. जीवन सुगंधित कैसे बनेगा? हर घर में, हर परिवार में, हर जगह एक विरासत संस्कार की थी. कभी ऐसा भी था जब तक घर में बड़े का भोजन नहीं होता छोटे लोग भोजन नहीं करते थे. कभी ऐसा भी था परिवार का छोटा सदस्य जब तक भोजन नहीं करता था बड़ी भी भोजन करने के पहले पूछ लेता था. सबने भोजन कर लिया. संस्कार अलग अलग थे मगर निश्चित तौर से संस्कार थे. समझशीलता नहीं, संग्रहशीलता नहीं, सहनशीलता नहीं, संवेदनशीलता नहीं. तो फिर मुझे बताओ आपके पास है क्या? क्या है आपके पास? कुछ बताओ, मुझे भी बताओ, मुझे भी आनंद होगा. क्या है आपके पास? क्या हुआ? 2-4 फ्लोट है.
मुझे ज्यादा मत बुलाओ, पिला दी मैं। ये प्लॉट की बात करते हो, तुम्हें फ्लैट कर दूंगा सब। प्लॉट में क्या करना है, ये इससे जीवन सुगंधित बनेगा तुम्हारा। ये चौथे नंबर की बात, मैं संघर्षशील बन जाऊं। आज आई एम हैप्पी। अपने जीवन को जब ऑब्जर्व करता हूं तो लगता है कि गुरुदेव आपने जो संस्कार दिए वो संस्कार बचाएगा। रियली वी आर हैप्पी। हमको लगता है कि मेरे जीवन को बचाने के लिए गुरुदेव ने जो संस्कार की विरासत दी थी, कम से कम उनको तो हमने बचाया, नया नहीं दिया बेटे को। आप एक काम करना, हर एक के पिताजी ने अलग अलग संस्कार अपने परिवार को दिए थे, उनको बचाने का प्रयास करना। चलो आगे। नंबर 4, नंबर 1 समझशील बनना है, नंबर 2 सहनशील बनना है, नंबर 3 संवेदनशील बनना है, नंबर 4 संघर्षशील बनना है, नंबर 5 अर्जनशील बनना है। अर्जन माने आपका खुद का क्रिएशन। विरासत में मिला ऐसी चीज नहीं, आपका खुद का क्रिएशन हो, चाहे वो उदारता हो, चाहे नम्रता हो, चाहे पवित्रता हो। आपके परिवार में जो अब तक नहीं थी वो चीज आपने कोई क्रिएट की हो और आपके परिवार को आपने आलम्बन दिया। देख, अपने घर में ये नई व्यवस्था शुरू करते, ये है अर्जनशीलता। आपके पिताजी के पास कम संपत्ति या किसी भी कारण से उदारता नहीं थी, वो आप में आ गई, ये अर्जन किया। अर्जन माने नया पाया। संग्रह माने जो पाया हुआ था उनको बचाया। अर्जन माने जो नहीं था वो आपने पाया। सच बताओ, ये ऐसी कोई चीज आपके पास है जो आपके पिताजी को देख करके भी लगे कि कमाल कमाल, क्या मेरा बेटा मेरे से अभी निकला, मेरे जीवन में वो नहीं था, वो तूने खड़ा कर दिया, धन्यवाद देगा। संग्रहशीलता के क्षेत्र में आपकी मानसिकता क्या? पैसे की बात नहीं करता हूं, आपके पिताजी के पास जितने पैसे नहीं थे इतने पैसे आपके पास है। पक्का पक्का नहीं लूंगा, हाँ तो बोलो। इन लोगों को बोलता है डर लगता है कि माना सब कुछ जेब, हाँ तो बोलो। अभी एक दूसरी बात, पिताजी के पास पैसे कम थे मगर प्रसन्नता ज्यादा थी। आपके पास पिताजी से पैसे बढ़ गए, प्रसन्नता बढ़ी नहीं बढ़ी। नहीं, ये सौदा क्यों किया? नहीं, आई वुड लाइक टू नो फ्रॉम यू, ये सौदा आपने क्यों किया? मैं एक जगह जोक्स लगा के आया था, फिर यहां रिपीट करूं, मजा है। एक लड़की की शादी थी और शादी के पहले लड़का अगले दिन वो डिस्टर्ब हो गया। उनके मित्र को लगा कि आज तो वो मजे में होगा, तो वो लड़के को मिलने के लिए अब्दुल्ला, और वो इनको लगा कि ये तो डिप्रेशन में आ गया, एक दिन तो बचा है शादी का। उसने पूछा, सबके बीच में नहीं जवाब दिया, तो उसने बोला चल कमरे में चल। वो कमरे में गया, तब उसने पूछा यार कल तो तेरी शादी है, मजे में क्यों नहीं है? उसने बोला मजे की बात छोड़ दे, ससुर की ओर से मैसेज आया है कि तुम बारात लेके आओ तो सिर्फ 20 आदमी को लेके आना है। तो उसने बोला इसमें दिक्कत क्या है? ससुर की आर्थिक स्थिति बराबर नहीं होगी तो 20 लोगों को बोला, तू 50 को लेके जाने वाला था तो 20 को लेके जाना, उसमें दिक्कत क्या है? उसने बोला दिक्कत ये है, बारात में 20 को लेके जाना तो मुझे तो लेके जाएंगे कि मुझे भी छोड़ के जाएंगे? ये पागल है ना। बारात में 25 जाएंगे, 20 जाएंगे, दुल्हा तो रहेगा कि नहीं रहेगा? और तुम्हें देख करके मुझे लगता है कि तुम दुल्हा हो, सब कैंसिल हो, तुम्हारी बारात बढ़ती जाती। और मुझे तो कभी कभी ये लगता है, आपको क्या लगता है? आपके लिए मुझे जो लगता है वो छोड़ो, आपको क्या लगता है? यू आर हैप्पी? आप मजे में हो?